नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण मैत्रिणींनो रामनवमीसाठी दृष्ट लागेल अशी एक सुंदर आणि सोपी अशी रांगोळी बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, 7 ठिपके देऊन घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला 4 पर्यंत ठिपके ओढून घ्यायचे आहेत. तर आपले ठिपके ओढून होत आलेले आहेत. अशाच पद्धतीने तुम्हाला सोप्या सोप्या रांगोळ्या पाहायच्या असतील तर माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलला अवश्य भेट देत राहा. अशा सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला पाहायला नक्की मिळतील. तर आपण आता इथे ठिपके ओढून घेतलेले. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही 2 नंबरची जी लाईन आहे ठिपक्यांची ती आपल्याला आडव्या रेषेत जोडून घ्यायची. आणि त्यानंतर इथून आपल्याला श्रीरामांचं बाण तयार करून घ्यायचं. एकदम सुंदर आणि सोपी असणारी रांगोळी. त्यानंतर इथून आपल्याला असं बाण तयार करून घ्यायचं आहे. आता या बाजूचा आपण बाण तयार करून घेऊयात. अगदी सोपी असणारी रांगोळी आणि कोणालाही काढता येईल. तुम्ही जर काही रांगोळी दारात काढली तर अगदी बायका अशा वळून वळून पाहतील अशी सुंदर रांगोळी असणार आहे ही. त्यानंतर ही रेष आपल्याला जोडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आतले जे ठिपके शिल्लक दिसत आहेत ते आपल्याला त्रिकोणामध्ये एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामधून आपल्याला इथपर्यंत अशी तिरकी रेष ओढून घ्यायची. परत इथून इकडे म्हणजे इथे देखील आपल्याला बाहेर एक त्रिकोण तयार करायचा आहे. तर त्यानंतर इथे आडवी रेष ओढून घ्यायची डबल. त्यानंतर इथं अशा रेषा ओढून घेऊयात. त्यानंतर इथं आपण टिपके देऊन घेऊयात. त्यानंतर आतमध्ये आपल्याला एक गोल तयार करून घ्यायचे आहेत प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आपली रांगोळी अजूनही सुंदर आणि उठून दिसणार आहे. आता त्यानंतर आतमध्ये एक एक अजून एक टिपके ओढून घ्यायचे.
ते देखील आपल्याला असे खोलगट प्रेस करून घ्यायचे. तर बघू शकताय किती सुंदर आणि छान अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे. या रामनवमीला तुम्ही देखील ही रांगोळी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.